राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे शहरात आज पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून या पावसादरम्यान पोखरण रोड नंबर 2 येथील गांधीनगर सुभाषनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले होर्डिंग अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या निमित्ताने शहरातील धोकादायक होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ठाणे शहरात गेली 2 दिवस पावसाचा जोर वाढलाय. आज सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. याच पावसादरम्यान गांधीनगर सुभाषनगर भागात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले होर्डिंग अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मार्गावर सकाळच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते, परंतु पावसामुळे शहरात शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या असून त्याचबरोबर नागरिकही अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्यात. यामुळे रस्त्यावर वाहने कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती दिल्यानंतर होर्डिंग हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. ठाणे शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारची मोठी होर्डिंग उभारण्यात आली. पावसाळ्यात अशी होर्डिंग धोकादायक पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्व होर्डिंगची तातडीने संरचनात्मक तपासणी करून धोकादायक होर्डिंग हटवावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बागेशेठ येथील किसननगर भागात 45 वर्ष जुन्या इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या इमारतीच्या गच्चीवरील सदनिकेत 2 व्यक्ती राहत होत्या. त्यांना ठाणे महापालिकेच्या शाळेत हलवल्यानंतर संपूर्ण इमारतीजवळ सुरक्षेच्या कारणास्तव धोकापट्टी बांधण्यात आले. नुरी शेख आणि सुरेश थापा अशी जखमीची नावे असून यातील नुरी यांच्या डोक्याला, पायाला, खांद्याला दुखापत झाले, तर सुरेश यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाले. परिसरातील नागरिकांनी नुरी यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. किसननगर नंबर 2 येथे तिवारी भवन ही 45 वर्ष जुनी दुमजली इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावरती दुकाने, पहिल्या मजल्यावर 2 सदनिका, दुसऱ्या मजल्यावर 1 सदनिका तर गच्चीवर 1 सदनिका आहे. यातील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील सदनिका बंद होत्या, तर गच्चीवर 2 जण वास्तव्यास होते. शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील बंद सदनिकेतील सज्जाचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेत नुरी शेख आणि थापा यांना दुखापत झाली. सज्जाचा काही भाग धोकादायक स्थितीत होता. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर घटनास्थळी नगरसेवक योगेश जानकर, नगरसेवक प्रकाश शिंदे, महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी YM तडवी, वागळे प्रभाग समिती आयुक्त राजेश सोनावणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र चारी, उपअभियंता विजय फुलवर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व वागळे प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, महावितरण कर्मचारी, श्रीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्याकडून सुरक्षेच्या कारणास्तव इमारत परिसरात धोकापट्टी बांधण्यात आली आहे. मुंबई महानगरचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 193 एकर जमीन वनक्षेत्र म्हणून संरक्षित करावी, जंगल वाचवावे अशा विविध मागण्यांसाठी काल ठाणे आणि मुंबईतील शेकडो नागरिकांनी मानपाड येथील टिकुजीनवाडी परिसरात मानवी साखळी तयार केली. या आंदोलनात पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जंगल वाचवा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संरक्षण करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राष्ट्रीय उद्यानातील वनक्षेत्र कमी होणे, जैवविविधतेला निर्माण होणारा धोका आणि भविष्यातील पर्यावरणीय परिणाम याबाबत आंदोलनकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध वनस्पती, दुर्मिळ प्राणी, पक्षी आहेत. मुंबई आणि ठाणे शहरात पसरलेल्या या जंगलात निसर्गप्रेमी तसे अभ्यासक येतात. शुद्ध हवा मिळवण्यासाठी सकाळी चालण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पायथ्याशी असलेल्या 193 एकर जमिनीच्या मालकीची हक्कासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले. ठाणे महापालिका आणि मे. डी. दयाभाई यांच्यात झालेल्या समझोत्याची नोंद घेत न्यायालयाने विशेष अनुमती याचिका निकाली काढली. या निकालानंतर जमिनीच्या मोबदल्यात सुमारे 2800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क देण्याची प्रक्रिया
महापालिकेकडून सुरू झाले, परंतु ही 193 एकर जमीन वन विभागाने वनक्षेत्र म्हणून संरक्षित केली जावी. विकास आराखड्यातील 100 एकर जमिनीवरील सर्व आरक्षण रद्द करावे. फूड हिल्सचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा. राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासींची घरे वाचवली जावीत. अशा विविध मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्यात. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी. विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे ठाणे भिवंडी शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते, तर ठाण्यात अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड झाली. काही भागात वृक्ष घरावर पडल्याने नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. रविवारी सकाळपासूनच ठाणे शहरात पावसाने हजेरी लावली. दिवसभरात शहरात सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 या वेळेत 67.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी वृक्ष घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले, तसेच जीर्ण व धोकादायक इमारतींचे काही भाग कोसळण्याच्या घटनाही घडल्यात. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. भिवंडी शहरातही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही सखल भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली. विशेषतः नदीकाठील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे काही कुटुंबांनी सुरक्षेच्या दृष्टीने नातेवाईकांकडे तात्पुरता आसरा घेतला. दरम्यान रविवार असल्याने नागरिक घराबाहेर पडले नव्हते, तरीही मुंबई नाशिक महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अनेक जिल्ह्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर बसला. मध्य रेल्वेच्या वाहतूक सुमारे 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले, तर दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्या रात्री घरी परतताना आणखीन अडचणी निर्माण होतील की काय अशी चिंता अनेक नोकरदारांना सतावत होती. ठाणे जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. सलग सुरू असलेल्या पावसामुळे सकल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिल्याने अनेकांनी आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली. सोमवारी कामाच्या आठवड्यातील पहिला दिवस असल्याने खाजगी कंपन्यात काम करणारे अनेक नोकरदार घराबाहेर पडले, परंतु रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागला. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती. लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने फलाटावर प्रवाशांची संख्या वाढली गेली. काही ठिकाणी प्रवाशांना 1-2 गाड्या सोडून पुढील लोकलची वाट पाहावी लागली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील तसे उपनगरीय लोकल सेवेत झालेल्या विलंबाचा परिणाम सकाळच्या गर्दीच्या वेळेवर झाला. अनेक नोकरदारांना कार्यालयात वेळेवर पोहोचता आले नाही. जे नोकरदार कामावर पोहोचले त्यांच्या मनात
परतीच्या प्रवासाबद्दल भीती निर्माण झाली होती. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्यास सायंकाळी गर्दीच्या वेळेत रेल्वे सेवेवर आणखीन ताण येणार असल्याची चिंता त्यांच्या मनात होती. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.